उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना त्यांच्याकडे पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. अशा वेळेस हाताची घडी तोंडावर बोट ठेवणं म्हणजे चूप बसणं आणि त्याची भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशाच स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसलाय. ते अनेक विषयावर बोलत नाहीत. अजितदादा पवार यांचा झालेला अपघात, त्या अपघाताची चौकशी का होत नाही त्यावर त्या बोलत नाहीत. या अपघातामध्ये गुन्हा अद्यापर्यंत का दाखल झाला नाही त्यावर त्या बोलत नाहीत. यासोबतच अर्थखातं त्यांना अद्यापर्यंत मिळालं नाही त्यावर त्या कुठेतरी बोलत नाहीत. आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या अधिकाराचं फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांचा अधिकारावर गदा आणत आहे तेव्हाही त्या काही त्याच्यावर बोलत नाही. आणि असं एकंदरीत त्यांचं जे बोलणं त्यांनी जे थांबवलेलं आहे, त्यांनी जे मुकेपण आणलेलं आहे, हे मुकेपण सार्वजनिक जीवनात आणि उपमुख्यमंत्री पदाच्या एका खुर्चीवरच्या व्यक्तीला हे अशोभनीय आहे. कुठे अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं, त्याच्यावर कुठेही गोंधळ करण्याचा आणि सर्वांनी त्याच्यावर कुठेही आम्हाला शहाणपणा शिकवण्याची कुठे आवश्यकता नाही. मला हेही या निमित्तानं सांगायचं की जेव्हा टीका होते तेव्हा सकारात्मक बघितली पाहिजे. इंदिरा गांधींनाही गुंगी गुडिया एका काळामध्ये म्हटलं गेलं आणि इंदिरा गांधी गुंगी गुडिया नाही, त्याच इंदिरा गांधींनी त्यांच्या कर्तृत्वातून त्या टीकेला उत्तर देत असताना थेट अटल बिहारी वाजपेयी सारख्या माणसाला त्यांना दुर्गा म्हणावं लागलं. त्यामुळे इंदिरा गांधी ह्या भारताच्या एक लोह पंतप्रधान, एक अत्यंत परखड पंतप्रधान, धाडसी पंतप्रधान अशा स्वरूपाची एक भूमिका आणि प्रतिमा ही इंदिरा गांधींची तयार झाली आहे. ती प्रतिमा काही कोणती ती एजन्सी, काही ते गुलाबी रंग वापरणारी जी काही एजन्सी राष्ट्रवादीने मधल्या काळात लावली होती, अरोरा का फरोरा, त्याच्या एजन्सीनी तयार केलेली नाही. ही इंदिरा गांधीच्या कर्तृत्वाने इंदिरा गांधींची एक प्रतिमा ही अत्यंत कणखर अशा स्वरूपाची तयार झाली आहे. आज आम्ही सुचित्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगी गुडिया म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थखातं स्वतःच्या कडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500 अनुदान वाढून 2,100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफीचा निर्णय ताबडतोब त्यांनी घ्यावा. त्यांनी स्मार्ट मीटर जे आहे त्या स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, त्याची त्यांनी होळी करावी. आणि जर त्यांनी हे केलं तर आमचे आरोप जे आहेत ते आरोप चुकीचे ठरतील आणि त्यांना दुर्गा हा महाराष्ट्र म्हटल्याशिवाय राहणार नाही. मात्र आता स्थिती अशी आहे की त्या गुंगी गुड्या तर आहेतच आहेत आणि हे जे भारतीय जनता पक्ष तो पक्ष रोज